नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव गाव भागात आहोत. तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत अनेक महिलांच्या निवासस्थानी जाऊन आपण त्यांच्याकडनं जे त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे, जो त्यांचा संघर्ष आहे, आयुष्यात त्यांनी असं कुठेतरी एक नाव कमावलेलं आहे, जे कुठेतरी वेगळं पण दाखवतं. अशा महिलांच्या निवासस्थानी जाऊन आपण त्यांची माहिती घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत. सध्या आपली ही 4थी मुलाखत आहे. आपल्यासोबत एक मॅडम आहेत. त्यांचं एक वेगळंच विशिष्ट असं ओळख आहे. परंतु तळेगाव दाभाडे जरी राहत असेल तरी परंतु प्रसिद्धीच्या माध्यमातून ते थोडेसे लांब आहेत. कुठेही व्यक्त न होता आज आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत त्यांना कुठेतरी बोलण्याचा एक संधी मानण्यापेक्षा आपण त्यांचं एक बोलणं करण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. कुठेतरी त्यांच्या मनातल्या काही भावना आहेत किंवा त्यांनी नक्की कोणतं कार्य केलंय, समाजासमोर त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणादायी वाक्य गेलं तर समोरचा एखादा व्यक्ती बोलणारे वापरे हे असं सुद्धा होऊ शकतं आणि आपण सुद्धा का करू शकत नाही, अशी कुठेतरी त्यांची भावना होईल. म्हणून आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. आपण त्यांच्याच तोंडून आपण त्यांचे जे काही कार्य आहे, जे काही त्यांची ओळख आहे ते त्यांच्यावर जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. ओळख सांगा प्रथम आपली. माझं नाव स्मिता दत्ताराम प्रभू आणि माहेरचं नाव माझं मालिनी प्रभू देसाई. मी गोव्याची आहे. आणि तळेगाव दाभाडे परिसरात किती वर्षापासून आपण राहतो? मी 79 मध्ये लग्न करून इकडे चालले तळेगावला. तेव्हापासून तळेगावलाच आहे, ईश्वरनगर मध्ये राहतो आम्ही. आता थोडक्यात एक आपली आवडीनिवडी काय आहे किंवा आपले काही छंद आहेत, आपण काय सांगाल? मला लहानपणापासूनच खेळाची फार आवड आहे आणि म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला जास्त रस आहे त्याच्यामध्ये. आणि इथे आल्यावर म्हणजे तळेगावला आल्यानंतर कलापिनी संस्था म्हणा किंवा टाटा मोटर्सचं समाज केंद्र यांनी आम्हाला खूप छान स्टेज मिळालं. म्हणजे कसं वावरायचं, कसं हे करायचं, त्यामुळे आमचं जास्त असं छंद मला तिथे जोपासला. मुळगाव कोणतं आपलं? माझं मुळगाव गोवा. आता बालपण तिथंच गेलं. हो, बालपण. शालेय जीवनापासून आपण म्हणलं आपल्या खेळाची आवड आहे. तर शालेय जीवनामध्ये आपल्या घरच्यांना असं कुठेतरी वाटलं की आपलं जे लहान बाळ आहे म्हणजे पाल्य कुठेतरी खेळाडू होऊ शकतं, तर असं त्यांना कधी वाटलं असेल का? त्यावेळेस काय आठवतं का तुम्हाला? काय सांगाल एखादी आठवण? नाही, म्हणजे खेळाची खूप आवडच होती मला. म्हणजे बघायला गेलं ना तर एक स्पर्धा सुरू झाल्या तर 8-10 प्राइज मला असायचे त्याच्यावर. त्यामुळे सगळे खुश आहे. पण माझे वडील लवकर गेल्यामुळे आईवर सगळी जबाबदारी खूप होती. त्याच्यामुळे तिला माझ्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही की बहिणी खेळाडू व्हावं किंवा काय. पण मी प्रत्येक याच्यात शाळा आमची छान होती त्यामुळे शाळेतर्फे मी वगैरे वायकॉन्ट पेरनेम हायस्कूल. आणि कितीपर्यंत असेल शाळा? 10वी पर्यंत शाळा आहे. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं 10वी पर्यंतच शिक्षण झालंय. कारण लवकर लग्न करायचा निर्णय घेतलेला आईने, तर त्यामुळे. घरात भावंड किती? आणि मला 3 भाऊ आहेत, मी एकटीच. आता माझ्यासमोर काही सर्टिफिकेट दिसतात, याच्यात समजा एक छोटं सर्टिफिकेट आपण एखादं घेऊया जे जुनं दिसतंय मला, त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगाल? काय आहे नक्की? शाळांतर्फे आहे ना सर्टिफिकेट? हो, शाळांतर्फे स्पोर्ट्सच्या स्पर्धा व्हायच्या. त्यात म्हणजे स्पोर्ट्स पण असायचं आणि जनरल नॉलेज वगैरे सगळं असं असायचं. तर आणि सगळेच ॲथलेटिक स्पर्धा म्हणजे सगळेच ॲथलेटिक पण असायचं त्याच्यात. फुटबॉल, हँडबॉल अशा पण स्पर्धा घ्यायचे ते. म्हणजे त्यात प्रावीण्य मिळून मला हे प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये. हो, तालुक्यामध्ये मला बेस्ट स्टुडंट लीडर असं चूज केलं होतं त्या वर्षी. थोडक्यात 1975-76 साली बेस्ट स्टुडंट म्हणून एक सर्टिफिकेट मिळाले. म्हणजे तेव्हाची साधारण किती 40 वर्षापासून काळ आपण पाहिला तेव्हाचा काळ आहे. बरोबर. आता मी असं ऐकलंय की आपण ट्रेकिंग सुद्धा करता, त्याच्याबाबतच्या काय आठवण सांगतात नक्की? आता ट्रेकिंग म्हणतं आपण म्हणजे एक 10 फूट जरी चढायचं असेल आपण तर शिडीचा आधार घेतो, किंवा महिला वर्ग असेल तर दोरीवर कपडे आपल्याला वाळत टाकले तर स्टूलचा आधार घेतात, किंवा कोणतंही काय असेल तर आपण ट्रेकिंग करताना साहजिक शेकडो फूटवरती चढत असेल तर नक्की काय अनुभव, काय सांगाल आपण? मी त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगण्याचं हे करणार आहे. माझं लग्न झालं जूनमध्ये. जून 79ला माझं लग्न झालं आणि मिस्टरांनी मला न सांगता भोसला मिलिटरी स्कूलचा फॉर्म भरला. 22 दिवसाचा कोर्स, म्हणजे हॉर्स रायडिंग, स्विमिंग, सगळंच योगा वगैरे किंवा रायफलिंग वगैरे सगळंच होतं त्याच्यामध्ये. मला न सांगता फॉर्म भरला आणि तुला आता जायचं आहे 8 दिवसात म्हणून सांगितलं. आणि त्यांनी मला प्रेरणा दिली आणि मी तो कोर्स केला. अक्षरशः म्हणजे 4च महिन्यात, म्हणजे जूनमध्ये लग्न आलं आणि सप्टेंबरमध्ये मी कोर्स केला 22 दिवसाचा.
बरं. त्यामुळे त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. थोडक्यात तुम्हाला खेळायची आवड तर होतीच, होती. परंतु त्यांना माहिती होतं ना ते बरं, मला छान. स्पोर्ट्स आवडतं हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं. आणि ट्रेकिंगचं म्हणाल तर माझा मुलगा दर्शन प्रभू हा मुलगा 2.5 वर्षाचा होता. बरं. म्हणजे आणि तेव्हा मी फर्स्ट ट्रेक केला. फॅमिली ट्रेक होता तो. आणि मग रात्रीचा होता आणि रात्री आम्ही राजगड चढलो. बरं. आणि तुम्हाला सांगते म्हणजे तो छोटा एवढाच आहे पण त्याने तो किल्ला सकाळी रात्री जाताना पूर्ण चढला तो किल्ला. बापरे. कुठेच कोणी त्याला घेतलं नाही. बरं. फक्त येताना मात्र सगळ्यांच्या कडेवर येत गेला कारण झोपेचं हे होतं ना रात्रीचं म्हणून. म्हणजे सुरुवात ती आपली पहिले ते होतं. हो, ती ट्रेकची माझी सुरुवात होती. मग पहिला ट्रेक झाल्यानंतर थोडे दिवस गॅप झाली कारण दुसरा मुलगा पण हे झाला. मग त्याला मी अक्षरशः म्हणजे 6 महिन्याचा वगैरे ठेवून पण ट्रेकिंग केलेलं आहे. बरं. आणि त्यांना घेऊन पण ट्रेकिंग केलेलं आहे. कारण जसे थोडेसे मोठे झाले तर आम्ही घेऊनच जायचो. आतापर्यंत आपण किती ट्रेकिंग केलं असं काय सांगाल? आतापर्यंत म्हणजे ट्रेकिंग असं मी आता सांगत नाही कारण ना 100-250 वगैरेच्या वरतीच माझे किल्ले झालेले आहेत. बरं. आणि मी काही किल्ले तर म्हणजे 4-4, 5-5 वेळा, 6-6 वेळा असं म्हणजे जास्तच म्हटलं तर चालेल असे पाहिलेले आहे. आणि म्हणजे हिमालयन ट्रेक पण मी केलेले मनालीमध्ये. तुमच्यासोबत कोण असायचं आणखी काही सहकारी वगैरे? हो, आमचं ना म्हणजे मुख्य कारण म्हणजे माझे मिस्टरच फाउंडर मेंबर आहेत क्लबचे. पुणे व्हेंचर्स म्हणून क्लब आहे आणि त्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. त्यांनी 80 साली स्थापन केला. आणि ते पण ट्रेकिंगला जायचे आणि ट्रेक्स असायचे ना दर महिन्याला ट्रेक्स असायचे. म्हणजे त्या कुठल्या तुम्हाला जायचं आहे ट्रेकला ते तुम्ही जाऊ शकता असं हे ना. त्यामुळे लोक असायची बरोबर. असं काही एकट्याने किंवा दोघंच आम्ही मिस्टर आणि मी असं नाही. क्लबची लोक असायची. बरं, तर माझ्यासमोर आणखी दुसरं सर्टिफिकेट दिसते मला. याबद्दल आपण काय सांगणार? आता हे तुम्ही सांगितलं हेच सांगितलं मी भोसला मिलिटरी. कोणत्या साली मिळालेलं आहे? 1918 ऑक्टोबर 1979 सालीच केलेला आहे. बरं, ठीक. बरं, आता माझ्यासमोर काही ते छोटे काही फोटो दिसतात समजा. मी मुलं थोडी मोठी झाली 5-6 वर्षाची झाली म्हणजे 85-86 साली मिस्टरांनी परत मला एक धक्का दिला. ते म्हणाले कोर्स करायला जा उत्तर काशीला. तर मी 5-6 वर्षाची मुलं होती पण माझी आजी होती माझ्याकडे राहायला. तर तिने आणि माझी नणंद सुषमा दणाई हिने मला खूप मदत केली. म्हणजे कधीही मी तिला असं सांगायचं की माझ्या मुलांना सांभाळ, तिने सांभाळ म्हणजे. आणि मी ट्रेकिंग करायची म्हणजे. बरं, आता हे आणखी मला फोटो दिसतो याच्याबद्दल काय सांगायला? हा तेच फर्स्ट एव्हरेस्ट चढणारी बचेंद्री पाल म्हणून आहे. तर त्यांनी हा कोर्स हे केलेला म्हणजे त्या काय त्याच्याची आयोजित केलेला उत्तर काशीला. त्या मुख्य होत्या त्याच्या. तर त्यांचं मला खूप मार्गदर्शन पण मिळालं आणि त्यांच्याबरोबर ट्रेक करायला मला एवढा आनंद व्हायचा. ह्याच आहेत त्या बचेंद्री पाल. म्हणजे त्या खूप म्हणजे मला पाहून ते खूप आनंद होत होता त्यांना. आणि त्यांना ना मी मोठं खूप गुलावायची ते फार आवडायचं. मग त्यांनी एक दिवस त्यांच्याकडे गंध लावत नाहीत खरं पण त्यांनी माझ्याकडनं मोठी टिकली लावून घेतलेली. त्यामुळे त्यांच्या आठवणी खूप आहेत म्हणजे खूप बोलायचो आम्ही त्यांच्याबरोबर. आता या ठिकाणी मला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसतो याच्याबद्दल आपण काय सांगा? ते तिथे प्राईज देतात ना ते दिलेलं आहे. ते हा किती वर्षापूर्वीचा फोटो आहे? तेव्हाचाच आहे 1980 सालचा. हे 85 सालचा आहे. 1985. आता मला याच्यामध्ये काही ट्रॉफी दिसतात याच्याबद्दल आपण काय आठवण सांगाल? ही जी आहे ही मला म्हणजे ट्रॉफी जास्त किल्ले बघितल्यामुळे आधी मिळालेली आहे. पुण्यामध्ये दिलेली ही ट्रॉफी त्यांनी. आता दुसरा आणखी एक फोटो याच्याबद्दल आपण काय सांगाल? तिकडचे सगळे. बरं, ठीक. आता एक दुसरी एक ट्रॉफी दिसते आपल्याला. याच्यावर 2 ट्रॉफी दिसते. जागतिक मान्यता. नगर परिषदेमध्ये भरपूर स्पर्धा घ्यायच्या पहिल्यांदा. त्याच्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. आता थोड्याच आहे. त्याच्यामध्ये किती नंबर आला आपला? संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक.
पाककलामध्ये पण प्रथम क्रमांक आलेला आहे आणि अजून पण भरपूर होत्या पण त्या ट्रॉफी थोडक्यात आपण सर्व गुण संपन्न आहात म्हणजे ट्रेकिंग पासून म्हणजे पाककला आताच ह्याच्या पाककलेच्या स्पर्धा झाल्या लायन्स क्लबच्या, त्यात पण मला प्रथम क्रमांक मिळाला आताच झाल्या 4 दिवसापूर्वी. बरं ठीक. बरं आणखी आता मला पुढचा प्रश्न आहे, एक सर्टिफिकेट आणखी आपल्या समोर आहे, या सर्टिफिकेटबद्दल काय सांगा, कोणता आहे? हे आमचा क्लब आहे पुणे वेंचर्स म्हणून. त्यांचं एक हे होतं की एका वर्षात किती ट्रेक्स केले हे त्यांची नोंदी असायच्या आणि तेव्हा म्हणजे लेडी ट्रेकर असं जायचं म्हणजे प्रथम क्रमांक असे मला मिळालेले आहेत पहिल्यांदा. म्हणजे खूप ट्रेक करायचे. साधारण वर्षात किती व्हायचं? भरपूर. तर एक अंदाजे 15-20 तरी जास्तच नाही, महिन्यातनं एखादा असायचाच म्हणजे. बरं आपण ट्रेकिंग बद्दलच बोलतो थोडक्यात की आता समजा अवघड आहे, समजा आपण घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी खूप अवघड आहे. आज तुम्ही म्हणजे पुढे समजा रात्रीचा प्रवास करताय, एवढं उंच चढणं आपल्यासाठी तो दुर्मिळ प्रश्न असतो की आपण चढू का नाही. एक महिला म्हणून तुम्हाला ते काही अडचणी आली असते, म्हणजे त्याच्यावर कसा मात केला आपण? नाही, महिला म्हणून मला कधी अडचण आली नाही, कारण क्लबचे काही म्हणजे असे काय म्हणतो सहकारी होते ना, ते सगळेच चांगले होते अगदी. म्हणजे कधी रात्री आपण ट्रेक करतो म्हणून तुम्हाला म्हणजे काही अडचण आले तरी थांबवून तुमच्याबरोबर घेऊन जायचे म्हणजे आली अडचण तर. आणि काही कधी असं संकोच किंवा काही असं किंवा घाबरायला वगैरे असं कधीच झालेलं नाही, कारण सगळेच मेंबर असे छान होते. त्यावेळेला मला चांगले असं म्हणाल तर असं मित्र पण म्हटले तरी चालतील असे. आता ही ट्रेकिंगची जी सुरुवात आहे ती नक्की आता कोणत्या साली झाली होती आपली? माझी सुरू झाली 83-84 साली. आणि आता तुम्ही शेवटचं कधी केलं ट्रेकिंग? मी ट्रेकिंग अजूनही करते म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी म्हणाल. कुठे गेलो होतो? आम्ही म्हणजे असे छोटे छोटे करतो आता मी. डोंगरवाडी, भामचंद्र, चौराई किंवा विरंगाई असे आम्ही ट्रेक म्हणजे जातच असते मी. बरं, हे ट्रेकिंग जे करताय तुम्हाला कोणी कोणी मदत केली? ट्रेकिंगमध्ये मी आता सांगितलं जसं ह्याच्यासाठी मला म्हणजे मी मुलांना ठेवून जाईन किंवा एकदा याच्यासाठी नंदेने मला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या. आणि जशी मोठी मुलं झाली तसं माझा मोठा मुलगा स्वयंपाक बनवायला लागला. मला जा तू मम्मी असं म्हणायचा, कारण 2 भाऊ होते ते आणि आजी पण असायची ना, मग ते ती वयस्कर झाल्यावर हा बनवायचा स्वयंपाक. आवडणारा ट्रेक कोणता आहे तुमचा? मला आवडणारा वासोटा जास्त मला ट्रेक आवडला. म्हणजे 2-3 तास लागले आम्हाला आणि रात्र झाली तिकडे. आणि जराशी वाट आमची थोडीशी चुकल्यासारखी आली, कारण नुकतंच पाऊस होऊन गेला होता मला वाटतं, आणि त्यामुळे जंगल खूप होतं त्याच्यावर. पहिलंच जंगलच आहे तिथे, पण जास्त छोटी झाडं जास्त झालेली आणि ते लागायचं पण अंगाला चालताना वगैरे. मग ते रस्ताच बसलो आम्ही एकीकडे आणि 2 माणसं वाट शोधायला गेली. मग आम्हाला एक पठार सारखं दिसलं, म्हणजे मग सगळ्यांना बोलवलं की या बसा. मग तिथेच आम्ही पठारावर रात्र घालवली. आणि तेवढ्या एकांना आहे ना असे 2 डोळे दिसले असे चमकणारे एकदम. हो, जंगली प्राणी 2 एकदम, म्हणजे जास्त करून म्हणजे वाघ वगैरेच असावं असं. आणि मग शोधायला गेले हे लोक, बघूया म्हणून थोडंसं असं हे करायला गेले. पाणी सापडेना आम्हाला रात्रीचं. आणि मग म्हणजे तेव्हा सापडलंच नाही, पण आमचे गॅलन वगैरे आम्ही पाण्याचे घेऊन जायचो. तर ते गेल्याबरोबर मग स्वयंपाक आता करूया, जेवायला तर पाहिजे. कोणाकडे काही नव्हतं, जेवण बनवणार होतं, उशीर झालेला. मग पोहे बनवले. आणि ना म्हणजे असं माहीत नाही की खरेच दिसायचे डोळे कोणाचे वगैरे. ते मुलं नवीनच आलेली, एक 5-6 मुलं नवीन आलेली. ते सारखं आहे ना, काकू अहो डोळे दिसत आहेत बघा, आला. आणि मग एवढे घाबरे, शेवटी त्यांना चिडून मी नाही तर सरळ जायचं इथून आणि बसायचं कुठेतरी जाऊन, इथे ओरडायचं नाही असं. पण तो एवढा करारच आमचा हे होता, कारण ना पूर्ण जंगलाने आम्ही मध्ये राहिलेलो. शेकोटी पेटवली होती. मग जेवण झाल्यावर आम्ही शेकोटी चालूच ठेवली थोडा वेळ. मग असं ठरलं की कोणीतरी एक दोघांनी एक पाळत ठेवायची की कोण येईल.
पण तो खूपच सुंदर होता, कारण तो ना 4 दिवसाचा होता ट्रेक आमचा, म्हणजे एका मागोमाग एक असं ट्रेक होता. बरं, आता एक नवरात्र आपण येऊ, समजा आता नवरात्र चालू आहे, एक साधारण 20-25 वर्षापूर्वीची नवरात्र आणि आत्ताची काही बदल तर जाणवतो आपल्याला. एक तुमच्या माहेरची किंवा गावातली किंवा 25-30 वर्ष म्हणजे कधी आठवण सांगता येईल का नवरात्रीमध्ये? काय सांगाल आपण? नाही, नवरात्र आमच्याकडे गोव्यात तर खूपच छान होतं. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे हे. गोव्यामध्ये अजून बदल काही झालेला नाही आहे असं, म्हणजे तेच कार्यक्रम आमच्याकडे ना वेगळ्या प्रकारचे असं त्याला तरंग म्हणतो आम्ही एक. आणि म्हणजे भरपूर अशा साड्या मुखवट्याला नेसवलेल्या असतात वगैरे, आणि खूप सुंदर असा. आणि 10 दिवसाचा असतो. हो, 9 दिवस नवरात्र होते. साहजिकच प्रत्येक ठिकाणी आता वेगवेगळ्या पद्धतीचं नवरात्र, नवीन काळ आहे, तर त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे मला खूप असा काय बदल वाटला नाही. म्हणजे छान, आम्ही पहिल्यापासून नवरात्र साजरा करतो इथे. आणि मी भजनी मंडळात जाते, त्यामुळे आमचं भजन असतं नवरात्रात दरवर्षी. मधुवंती भजनी मंडळ हे माझं मंडळ आहे. आणि खूप भरपूर फक्त आता जास्त हे मंडळं झाली आहेत, त्याच्यामुळे दिवसाला 2-3 पण कार्यक्रम असायचे आमचे. आणि खूप आम्ही म्हणजे आनंद मिळतो त्याच्याने. आता शेवटचा प्रश्न आहे, अनेक महिलांना एक असं वाटत असतं की आपलं शिक्षण झालंय, परंतु आपण बाहेर पडल्यानंतर समाज कुठेतरी आपल्याला स्वीकारेल की नाही किंवा आपल्याला यश मिळेल की नाही, त्यासाठी एक छोटा संदेश आपण काय द्याल? नाही, आपल्या मनात असेल तर आपण आपल्या सगळे छंद आपण म्हणजे हे मिळवू शकतो. आपण त्याच्यात प्राधान्य पण मिळवू शकतो. म्हणजे इच्छाशक्ती हवी. इच्छाशक्ती हवी. आणि आपल्या घरातल्या माणसांची आपल्याला मदत लागते, साथ लागते. त्यांनी प्रोत्साहन दिलं तरच होतं हे. पण माझ्या घरून तरी मला प्रोत्साहन मिळालं, पण तुमच्या घरूनही मिळेल. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. मिस्टर असतील, सासूबाई असतील. म्हणजे माझ्या पण सासूबाईंना आनंद व्हायचा मी वेगवेगळे कार्यक्रम करते ते बघू. आणि म्हणजे आता तर एवढी क्षेत्र तुम्हाला खुले झाले आहेत, म्हणजे आता पूर्वीसारखं नाही. युट्यूबवरनं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही प्राधान्य मिळू शकता, पुढे जाऊ शकता. आणि ना मला येणार नाही ही गोष्ट सगळी, म्हणजे आपल्या डोक्यातनंच काढून टाकायचं. आपण गेलो की आपल्याला सगळं येतंच. हा माझा हे मला पॉझिटिव्ह राहायला आवडतं. आणि माझ्या मैत्रिणी नेहमी म्हणतात, विजू तुझ्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह राहायला शिकलो. म्हणजे कधीच तू हा शब्द तुझ्यात कधीच नसतो असं म्हणतात. म्हणजे त्यामुळे मला बरं वाटतं. मी माझ्या मैत्रिणींना घेऊन पण मी ट्रेकिंग केलेलं आहे. मी रॉक क्लाइम्बिंग पण केलेलं आहे. पिनेकल्स मी केलेले आहेत. एक पिनेकल मी 4-5 वेळा असं केलेलं आहे. आणि मी माझ्या मैत्रिणींना पण पिनेकलवर घेऊन गेलेले आहे. लिंगाणा म्हणा किंवा तैलबैला, हे जे पिनेकल्स, कठीण पिनेकल्स आहेत, ह्याच्यावर पण मी माझ्या मैत्रिणींना नेऊन त्यांना पण आनंद दिलेला आहे. म्हणजे त्या करू शकतात, तर तुम्ही पण सगळ्याच मी तळेगाव वासियांना सांगेन की ट्रेकिंग ही गोष्ट आहे ना, ती आनंद खूप आपल्याला देते. नेचर आपल्याला, निसर्ग कळतो आपल्याला. आणि म्हणजे एक धडाडी येते. मी आता म्हणजे असं, विजू अशी एकटीच गेली होतीस का तू असं म्हणतात, पण एकटं हे त्याच्यातनं आपल्याला खूप धारिष्ठता येतं ट्रेकिंगमुळे, असं मला तरी वाटलं. की म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट असं धडाडीने करू शकता. खूप छान माहिती दिली, धन्यवाद मॅडम. मी पुन्हा एकदा तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत असं आवाहन करतो की आपल्या परिसरात अशा कोणत्या महिला असेल ज्यांचं कार्य वेगळं आहे, तर आपण नक्की मला संपर्क करू शकता. माझा नंबर लिहून घ्या पुन्हा एकदा, 9561790743. आज आपण 4थी मुलाखत पूर्ण केलेली आहे. आपल्यासोबत 5वी मुलाखत लवकरच होणार आहे. परंतु ज्या आत्ता मॅडम होत्या त्यांच्याकडनं कुठेतरी एक चांगला त्यांनी संदेश दिलेला आहे. स्वतः त्यांनी आता किती 40-45 वर्षापासून ते जवळपास ट्रेकिंग करणे किंवा बाहेर समाजात पडून कुठेतरी एक वेगळं शिक्षण आणि कुठेतरी चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे. तर अशाच बातम्या आपल्याला पाहण्यासाठी आपण तळेगाव टाइम्स न्यूजला सबस्क्राईब देखील करावे आणि अशाच बातम्या पाहत राहा. सर्वांना धन्यवाद.